नमस्कार मंडळी, शुभ सकाळ, शुभ सोमवार. आज आहे सोमवार. आजचं जे काही मी सकाळीपासून आता वाजलेत जवळ-जवळ 6:30 आतापासून मी ब्लॉगला स्टार्ट केली आहे. तुमच्यासोबत हा ब्लॉग मी शेअर करणार आहे. तुम्ही बघू शकता मी काय-काय करते सकाळी 6:30 वाजल्यापासून दुपारी 11 वाजेपर्यंत. माझी मुलगी 3 वर्षाची आहे. ती स्कूलला जाईपर्यंत माझी धावपळ असते. सगळ्यांचीच असणार, माझीच अशी नाही, सगळ्यांचंच असं असतं. मी थोडंफार शूट केलं आहे, ते तुम्ही बघा आणि ते तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करते. तुम्हाला आवडलं तर लाईक करा. चला तर कंटिन्यू करूया आजच्या या आपल्या ब्लॉगला, नवीन ब्लॉगला. बाय द वे, आज मी एक तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसं वाटलं आहे ते. ऐका नीट मी काय सांगते तुम्हाला आणि तुमच्याशी काय बोलते ते. एक कविता आहे, मी कुणाला कळलोच नाही. कवितेचं नाव आहे, मी कुणाला कळलोच नाही. मित्र कोण आणि शत्रू कोण गणित साधे कळलेच नाही. मित्र कोण आणि शत्रू कोण गणित साधे कळलेच नाही. नाही भेटला कोण असा ज्याने मला छळले नाही. नाही भेटला कोण असा ज्याने मला छळले नाही. सुगंध सारा वाटीत गेलो, सुगंध सारा वाटीत गेलो, मी कधीच दरवळलो नाही. ऋतू नाही असा कोणता ज्यात मी होरपळलो नाही. ऋतू नाही असा कोणता ज्यात मी होरपळलो नाही. केला सामना वादळांशी, केला सामना वादळांशी, त्याच्यापासून पळालो नाही. त्याच्यापासून पळालो नाही. सामोरा गेलो संकटांना, त्यांना पाहून वळलो नाही. सामोरा गेलो संकटांना, त्यांना पाहून वळलो नाही. पचवून टाकले दुःख सारे, कधीच मी हरपळलो नाही. पचवून टाकले दुःख साधे, कधीच मी हरपळलो नाही. कधी ना सोडली कास सत्याची, खोट्यात कधी मळलो नाही. कधी ना सोडली कास सत्याची, खोट्यात कधी मळलो नाही. रुसून राहिले माझ्या अगदीच जवळचे, रुसून राहिले माझ्या अगदीच जवळचे, पण मी कुणाला कळलोच नाही. पण मी कुणाला कळलोच नाही. ही कविता लिहिली आहे सुरेश भट यांनी. खूप सुंदर कविता आहे. खूप म्हणजे खूप सुंदर कविता आहे. मला खूप आवडली. म्हटलं आवडली आहे मग तुमच्याशी शेअर करावी म्हणून तुमच्याशी शेअर केली. मी जस्ट गुगलवर असं सर्च करत होती टाईमपास म्हणून, तर मला ही कविता मिळाली. आणि ह्या कवितेत जो काही अर्थ किंवा जे काही शब्द, जो काही आहे ह्या कवितेचा भावार्थ, तो थोडाफार माझ्या आयुष्याशी, माझ्या जीवनाशी खूप जवळचा आहे. खूप म्हणजे खूप निगडीत आहे. म्हटलं करूया तुमच्यासोबत शेअर. आवडली तुम्हाला तर तुम्ही नक्की लाईक कराल आणि कमेंट पण कराल. अशाच काहीतरी वेगवेगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन मग. तुम्ही प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि शेअर पण करा आणि सबस्क्राईब पण करा. अशी माझी सुरुवात झाली आहे सकाळीच. सकाळी उठली, अंथरूण वगैरे आवरलं, मुलीला सोफ्यावरती झोपवलं, मग झाडू वगैरे मारून कणिक मळलं, पीठ मळलं, चपात्या केल्या, त्याच्यानंतर स्वतःचं आवरलं आणि मग तिचं आवरलं छोटीचं. तिला चहा नाश्ता दिला, मी चहा नाश्ता केला, देवपूजा केली पहिले, नंतर चहा नाश्ता केला आणि मग तिची स्कूलची तयारी केली. तिला स्कूलमध्ये सोडलं, तोपर्यंत वाजले 11. बरोबर मी 11 वाजता फ्री झाले. त्याच्यानंतर मी जेवण वगैरे केलं. ते काय मी शूट केलं नाही. जेवणाचं मी डेली करतच असते, काही वेगळं केलं तर. मला वाटलं हा आजचा असा छोटासा का होईना थोडासा तुमच्यासोबत विरंगुळा मला पण आणि तुम्हाला पण, म्हणून म्हटलं हा छोटासा ब्लॉग करावा. म्हणून हे सकाळी उठल्यापासूनचं शूट केलं. जे काही केलं आहे ते छोटंसं केलं आहे. आवडत असेल तर प्लीज तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा सांगते मी. असा होता आजचा माझा मॉर्निंगचा दिवस, म्हणजे मॉर्निंगपासूनचा दुपारी 11पर्यंतचा वेळ अशा पद्धतीने माझा गेला. चला कंटिन्यू करूया.
गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, शुभ सोमवार. आजच्या ब्लॉगला मी सुरुवात केली आहे सकाळपासून. सो वेलकम आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. माझे ब्लॉग जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज माझ्या ब्लॉगला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. प्लीज माझ्यासाठी एक सबस्क्रायबर खूप महत्त्वाचं आहे. आत्तापर्यंत ज्या ज्या लोकांनी मला सबस्क्राईब केलं त्यांचं मनापासून धन्यवाद. सो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. इथे आम्ही रेडी होतोय. तिने मी तिला चंदन लावलं होतं, सो तिने ते पूर्ण डोळ्याला पसरवलं होतं. सो तिचं पहिलं ते साफ केलं आणि हिचे केस विंचरून घेतले. तिला टिकली पावडर लावली, तिचं सॉक्स वगैरे घातले, तिचं ID कार्ड वगैरे तिला घातलं, बॅग घातली आणि मग आम्ही निघालो स्कूलला. हॅलो गाईज, गुड इव्हिनिंग. आता जवळजवळ वाजले 7:30 संध्याकाळचे. सो मी आता ब्लॉगचा एंड करते. आजचा ब्लॉग माझा तुम्हाला आवडला तर प्लीज तुम्ही माझ्या ब्लॉगला लाईक, शेअर, कमेंट करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. विसरू नका सबस्क्राईब करायला. अशा नवनवीन ब्लॉगसाठी प्लीज सबस्क्राईब करा. पण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय. उद्या भेटू. बाय.